नमस्कार मित्रांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत नंदिनी, जीवा, काव्या हे चौघे मिळून असं काहीतरी निर्णय घेणार आहेत की ज्यामुळे मालिकेचं संपूर्ण रूपच बदलणार आहे. काव्याच्या एका स्पर्शामुळे पार्थ हा पूर्णपणे विरघळून जाणार आणि हे सगळं पाहून रम्याचा कसा जळफळाट होतो ते सुद्धा आपल्याला बघायला मिळेल. तेव्हा आता जीवा आणि काव्या नक्की कसं कोणतं प्लॅनिंग केलंय ज्यामुळे हे सगळं घडलंय ते आपण बघूया. आजच्या व्हिडिओत इतका इंटरेस्टिंग आहे त्यामुळे प्रेक्षकांना शेवटपर्यंत बघा. आणि आता काव्या व्हिडिओ कॉल करते, पण त्यावेळेस रम्या हे दोघेही कॉफी बनवत असतात. पण जेव्हा काव्या हे सगळं पाहते तेव्हा तिच्या तळपायाची आग मस्तकात जाते. तेव्हा ती जोरात ओरडते आणि म्हणते, रम्या, बिघडलेली सिनेमेन कॉफी माझ्या नवऱ्याबरोबर काय करतेस? आणि माझ्या नवऱ्याचा मोबाईल स्वतःच्या हातामध्ये घेण्याची हिंमत कशी काय झाली तुझी? तुझा हात बरा झाला वाटतं मोडलेला. तेव्हा रम्या बोलते, काव्या, अगं ते कसं आहे ना, कारण तुझ्या नवऱ्याने माझ्या हाताची एक्सरसाइज करून घेतली आहे. हे काव्याला ऐकताच धक्का बसतो. तर पार्थ देखील रम्याकडे एकटक बघत असतो, कारण त्याने असं काहीही केलेलं नसतं. ही रम्या खोटं बोलत असते आणि आता मात्र काव्याला फारच इनसिक्युअर वाटू लागतं. तिला काय करावं काहीच कळत नसतं आणि या सगळ्यांमध्ये तिची मदत करणार नक्की तर कोण करणार? त्यामुळे आता ती जीवाला फोन करते आणि बोलते, जीवा, मी नसताना रम्या देशमुखांच्या घरामध्ये जाते. त्यांचा व्यायाम घेता का? हे सगळं काय सुरू आहे? तेव्हा जीवा बोलतो, काव्या, अगं तू गेल्यापासून हे सगळं सुरू आहे. ती रम्या नुसती दादाजवळ जवळ येण्याचा प्रयत्न करते, एक सुद्धा संधी सोडत नाही. तेव्हा काव्या बोलते, खूप झालं, पाणी डोक्यावरून गेलंय आता आपल्या. काहीतरी चौघांना एकत्र भेटायलाच पाहिजे आणि या सगळ्यावरती तोडगा काढायला पाहिजे. मला सैन होत नाही. तसं पण मी थोड्या वेळापूर्वी ताईचं बोलणं ऐकलं आहे. ताई बोक्याबरोबर बोलत होती, बहुतेक ते मिलन कॉफीमध्ये भेटणार आहे. मला असं वाटतंय आपण तिकडे गेलं पाहिजे आणि काहीतरी केलं पाहिजे. तेव्हा जीवा बोलतो, काव्या, अगं या सगळ्यांचा काहीच उपयोग नाही. आज सकाळी सकाळी सुद्धा मी आणि तुझी ताई भेटलो, परंतु नंदिनी काहीच रिस्पॉन्स देत नाहीये. ती फक्त एकाच गोष्टीवर आणून बसली आहे की तिला डिवोर्स घ्यायचा आहे. तू काहीतरी करू शकते. तेव्हा काव्या बोलते, मी आहे ना, काहीतरी जुगाड करते, तू फक्त चल. तेव्हा जीवा बोलतो, ठीक आहे, येतो मी सरळ तिथे कॅफे मिलनमध्ये. असं म्हणतात जीवा फोन ठेवतो. तेव्हा जीवाचं सगळं बोलणं रम्याने ऐकलेलं असतं. रम्या विचार करते, हे चौघे जर एकत्र आले आणि यांनी जर तोडगा काढला तर त्याचं नव्हतं होईल. एवढे कष्ट केले मी, ते सगळे वाया जातील. नाही, मला या चौघांना भेटू नाही दिलं पाहिजे. काहीतरी अडथळा आणलाच पाहिजे. या जीवाचं तर मला पाठलागच केला पाहिजे. आता ती सुद्धा कॅफे मिलनमध्ये जाण्याचा निर्णय घेते. थोड्या वेळाने आपण पाहतो काय कॅफे मिलनमध्ये नंदिनी, पार्थ आलेले असतात एकमेकांना भेटण्यासाठी. मला तुम्हाला अर्जंटली बोलायचं आहे असं नंदिनी पार्थला बोलते, पण कारणच तसं आहे. तेव्हा पार्थ बोलतो, काय आहे? इकडे मात्र जीवा आणि काव्य आलेले असतात. ते लपून हे सगळं ऐकत असतात, बघत असतात नक्की ते काय बोलणार आहे. हे सगळं ऐकत असतात. नंदिनी म्हणते, हे बघा, मला असं वाटतंय लवकरात लवकर डिवोर्स झालाच पाहिजे. आज सकाळी मला जीवांना भेटले होते, त्यांना समजावण्याचा मी खूप प्रयत्न केला. हा डिवोर्स घ्यायचा, ते बोलतात डिवोर्स घ्यायचा नाही. मला असं वाटतं की आपण त्या दोघांना मुक्त केलं पाहिजे. आपल्या दोघांमुळे त्यांनी आज वर खूप भोगलंय. त्यांना एकमेकांचं प्रेम मिळालेलं नाही. त्यामुळे मला असं वाटतंय यापुढे त्या एकमेकांना सहवास लाभायला हवा आणि या सगळ्यांमध्ये जीवाची समजूत काढा, कारण जीवा माझं ऐकतच नाही. मोठ्या दादा या नात्याने ते तुमचं नक्की ऐकतील. हे डिवोर्स घेण्याची तुम्ही त्यांना भाग पाडा. हे सगळं ऐकून काव्या, जीवा या दोघांचे डोकेच फिरते. ते दोघं आता त्या दोघांच्या समोर येऊन उभे राहतात. त्या दोघांना पाहून पार्थ आणि नंदिनी या दोघांना खूपच मोठा धक्का बसलेला असतो. तर आता पुढील येणाऱ्या भागामध्ये नंदिनी व जीवा, पार्थ, काव्या हे डिवोर्स घेणार का हे बघणं खूपच रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.